दिवसाच्या शेवटी मी प्रॉफिटेबलच आहे. क्लास आता संपलेला आहे, नोटबुक मेंटेन केली आहे, ट्रेड घेतलेत. ते पहिला ट्रेड माझा कॉस्ट टू कॉस्ट निघाला आहे, लॉस कसलाच झाला नाही आहे. दुसरा ट्रेड घेतला त्यात 1742 रुपये प्रॉफिट झाला. तिसरा ट्रेड घेतला इथे, हा तिसरा ट्रेड आहे. तिसरा ट्रेड 1430 रुपये प्रॉफिट झाला आहे मला. चौथा ट्रेड इथं घेतला, प्राइस ॲक्शन ऑप्शनची आपल्याला जसं सांगते तसं ट्रेड घेतला मी. इथं माझा स्टॉप लॉस हिट झाला, पण स्टॉप लॉस हिट झाला सरांनी रिस्क लॉट शिकवला, तो माझा लॉस मला किती पाहिजे तो मी अगोदरच मेंटेन केलेला आहे. त्यामुळे मला भीती नव्हती की माझा लॉस किती आहे. माझा लॉस हा 1000 रुपये झाला. 1000 रुपयाच्या लॉसवरती मी मेंटेन करू शकत नाही, त्यामुळे मी मॅक्झिमम 1000 लॉस देऊ शकतो हे मला माहिती आहे. त्यामुळे इथे 1000 लॉस झाला आहे. आणि इथं स्पाईक आल्यामुळे इथं दुसरा माझा स्टॉप लॉस हिट झाला, त्याला 562 रुपये हा लॉस झाला आहे. पण इन द एंड दिवसाच्या शेवटी मी प्रॉफिटेबलच आहे. माझं ओव्हर ट्रेडिंग होत होतं, सरांनी सांगितलं ओव्हर ट्रेडिंग करायचं नाही. मला मॅक्झिमम 2 आणि ते पण प्रॉफिटेबल कसं करता येईल ते मी आत्ता करणार आहे ट्राय. ज्यावेळेस मार्केट चालू होतं त्यावेळेस अगोदरच माझे पोझिशन तयार असतात की आता इथं मार्केट सपोज ब्रेकआउट केलं तर एंट्री माझी इथं असणार आहे, किंवा रिट्रेस झालं तर एंट्री माझी इथं बनणार आहे. मी ते अगोदर डिसाईड करायला लागलो आहे. मग लॉंग पोझिशन शॉर्ट पोझिशन ते अगोदर मी करूनच ठेवतो. मग ज्यावेळेस इथं मार्केट येतं जे माझं ॲनालिसिस आहे तर त्या पद्धतीने जर मार्केट होत असेल तर माहिती तर एंट्री 100% होते.